नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेत हिवाळी अधिवेशनाच्या उपस्थितीसाठी काँग्रेस आणि भाजपाचा खासदारांसाठी व्हीप जारी. ठाण्यातून 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जप्त. जुन्या नोटांच्या बदल्यात अवैधरित्या केली अदलाबदल. जनतेनं नव्या चलनाचा साठा करण्याऐवजी त्याचा मुक्त हस्ते वापर करावा, रिझर्व्ह बँकेनं केलं आवाहन. नगर परिषद निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात आज पुणे आणि लातूर जिल्ह्यात मिळून 14 नगर परिषदांसाठी मतदान. आणि लोढा समितीच्या शिफारसींच्या पुनर्विचाराची विनंती करणारी क्रिकेट नियामक मंडळाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. 4 दिवसांच्या सुट्टीनंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज आज पुन्हा सुरू होत आहे. अधिवेशनाच्या शिल्लक कालावधीमध्ये सभागृहामध्ये हजर राहण्याचे पक्षादेश अर्थात व्हीप भाजप आणि काँग्रेसनं आपापल्या खासदारांना जारी केले आहेत. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात आतापर्यंत विशेष कामकाज होऊ शकलं नाही. आता अधिवेशनाचे केवळ 3 दिवस शिल्लक राहिले आहेत. या काळामध्ये आपली रणनीती निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांनी आज एका बैठकीचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या कामकाजापूर्वी भाजपाच्या ज्येष्ठ मंत्र्यांसोबत चर्चाही करणार आहेत. अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीमध्ये पंतप्रधान मोदी संसदेत उपस्थित राहतील आणि दोन्ही सभागृहांमधल्या कामकाजामध्ये गरजेनुसार सहभागी होतील अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरती चर्चा करण्याची सरकारची इच्छा आहे. या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षासह सर्व विरोधी पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं. मात्र संसदेत निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी सरकारनं कोणतेही प्रयत्न केले नाहीत असा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. संसदेमध्ये पंतप्रधान विमुद्रीकरणाबाबत बोलत नाहीत असा विरोधकांचा सूर आहे. मात्र संसदेत आपल्याला बोलूच दिलं जात नसल्यानं आपण थेट जनतेशी संवाद साधत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. जनसभा में बोलने का रास्ता चुन लिया है और जिस दिन मौका मिलेगा लोकसभा में भी 125 करोड़ देशवासियों की आवाज मैं जरूर पहुंचाने का प्रयास करूंगा. यूपीए सरकारच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचारानं कळस गाठला होता, पण तो निपटून काढण्यासाठी काँग्रेसनं गेल्या 10 वर्षात एकही पाऊल उचललं नाही. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं भ्रष्टाचार समूळ उपटून काढण्यासाठी मोहीम उघडली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. याबद्दल आश्चर्य वाटत नाही असा पलटवार वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काल केला. नवी दिल्लीत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकारचा विमुद्रीकरणाचा निर्णय अर्थहीन आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार कमी होणार नाही अशी टीका काँग्रेसचे नेते आणि माजी वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी काल केली होती. त्याला जेटली यांनी उत्तर दिलं. विमुद्रीकरण आणि डिजिटल अर्थव्यवहारांमुळे भविष्यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये कपात होईल असे संकेतही वित्तमंत्र्यांनी दिले आहेत. काळ्या पैशाच्या बदल्यात नवीन चलन देणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही जेटली यांनी यावेळी दिला. दलाली घेऊन जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देणाऱ्या 3 व्यापाऱ्यांना काल रात्री ठाण्यामध्ये ताब्यात घेण्यात आलं. ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनं ही कारवाई केली. या व्यापाऱ्यांकडून 1,40,00,000 रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या. राज्यात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलिसांनी सांगितलं. गौरव पिंचा, हरीश राऊत आणि चिंतन रामबिया अशी या व्यापाऱ्यांची नावं आहेत. या व्यापाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये 2,000 रुपयांच्या नव्या नोटा होत्या. या व्यवहारांमध्ये हे व्यापारी 20% दलाली घेत होते अशी माहिती पोलिसांनी दिली. कालच्या दिवसभरात देशात विविध ठिकाणी अशाच प्रकारचे नव्या नोटांचे साठे जप्त करण्यात आले आहेत. जनतेनं चलनाचा साठा करण्याऐवजी त्याचा मुक्त हस्ते वापर करावा असं आवाहन रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर.एस. गांधी यांनी काल केलं. विमुद्रीकरणानंतर नवीन चलनाची साठेबाजी करणाऱ्यांवरती कारवाईसाठी सर्व बँकांनी सीसीटीव्हीचं छायाचित्रण जतन करून ठेवावं असे निर्देशही रिझर्व्ह बँकेनं काल दिले. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंद्रा यांनी विमुद्रीकरण आणि नवीन चलनाचा पुरवठा याविषयी निवडक पत्रकारांशी बोलताना याविषयी माहिती दिली. अवैध मार्गानं नवीन नोटा जमा केल्याबद्दल सरकारनं धडक मोहीम उघडली आहे. अशावेळी या चित्रीकरणाच्या आधारे कडक कारवाई करणं शक्य होणार आहे असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं.
चलन टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी रोकडरहित अर्थव्यवहार कसे करावेत याची माहिती देण्याकरता वाशिम इथं काल एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. संगणक क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांनी यावेळी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून ग्रामस्थांना माहिती दिली. एटीएम आणि स्वाईप मशीन यांचं काम कशा पद्धतीनं चालतं, त्यांचा वापर करताना पिन क्रमांकाची गोपनीयता ठेवण्यासंबंधी कोणती काळजी घ्यावी याची माहिती युवकांनी यावेळी दिली. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी रोकडरहित अर्थव्यवस्था ही काळाची गरज असल्याचं या कार्यशाळेत सांगण्यात आलं. या उपक्रमाला वाशिमच्या जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रोग्राम घेतो आणि स्पेशली शाळांमध्ये घेतो, कारण पालकांची ग्रामीण भागामध्ये त्यांची मानसिकता होत नाही. मग अशा कारणास्तव आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत जातो आणि विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही घरी सांगा, कारण विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलची उत्सुकता असते. मोबाईल बँकिंग मार्फत पालकांना तो समजू शकते. राज्यातल्या नगर परिषद निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आज पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या मिळून 14 नगर परिषदांसाठी मतदान होत आहे. त्यात पुणे जिल्ह्यातल्या 10 तर लातूरमधल्या औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर या 4 नगर परिषदांचा समावेश आहे. 14 नगर परिषदांचे 14 नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या 324 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकंदर 1384 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा आणि तळेगाव दाभाडे इथल्या 2 संवेदनशील मतदान केंद्रांवरती निवडणूक आयोगानं कॅमेरे ठेवले आहेत. त्यामुळे जिल्हा मुख्यालयात बसून इथलं कामकाज थेट पाहता येण्याचा प्रयोग निवडणूक आयोग प्रथमच करत आहे. इथली मतमोजणी उद्या होईल. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी नगर परिषद निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर केलेल्या कथित वर्तनाच्या मुद्द्यावरती विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधक काल आक्रमक झाले. जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं आणि अखेर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. दरम्यान विविध मागण्यांसाठी आज विधानभवनावरती मराठा कुणबी क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशी देण्यात यावी, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. धंतोली इथल्या यशवंत स्टेडियमवरून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल. अन्नधान्य, फळं, भाजीपाला यांचे दर उतरल्यानं किरकोळ चलन फुगवट्याचा दर गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 3.63% खाली आलाय. ऑक्टोबर महिन्यात हा दर 4.20% इतका होता. चलन फुगवट्याचा दर नोव्हेंबरमध्ये 2.11% घसरला असं अधिकृत आकडेवारीत नमूद करण्यात आलंय. विमुद्रीकरणामुळे मागणीमध्ये घट झाल्यानं चलनवाढ रोखली गेली आहे. ग्रामीण भागात चलन फुगवटा 4.13% इतका नोंदवला गेला तर शहरी भागामध्ये तो 3.5% इथपर्यंत खाली आला आहे. मुबलक पैसा असलेल्या लोकांनी त्या पैशाला सामाजिक बांधिलकीची दिशा दिली तर अनेक गरिबांची स्वप्नपूर्ती होऊ शकते. औरंगाबादेतल्या लासूर इथल्या एका दाम्पत्याच्या उदात्त संकल्पनेतून 108 गरिबांना हक्कांचं घर मिळणार आहे. धनाढ्य कुटुंबातला लग्न सोहळा म्हणजे मोठा थाटमाट अपेक्षितच असतो. या समजाला बगल देत औरंगाबादेतल्या लासूरच्या मुनोत कुटुंबियानं मोठा आदर्शच घालून दिलाय. त्यामागे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येकाला घर मिळवून देण्याची प्रेरणा. ही भेट नाही म्हणणार मी कोणाला, हे माझं कर्तव्य होतं समाजाप्रती आणि मी समाजाला देतोय. आणि खूप असे लोक आहेत की ज्यांना निवारा नाही आहे, ज्यांना घर नाही आहे, ते खूप कष्ट करतात रात्रंदिवस. त्यांचे जीवन गेलं आणि विटेवर वीट चढवू शकले नाही. ते अशा लोकांना आपण काहीतरी केलं पाहिजे त्यांच्यासाठी. आम्हालाही त्या गोष्टीमध्ये थोडं बरं वाटलं. मुलीच्या लग्नात मोठा थाटमाट करणं सहज शक्य असताना त्यांनी लग्न साधेपणानं करायचं ठरवलं. तो खर्च 108 घरांच्या उभारणीसाठी वापरायचा संकल्प त्यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये सोडला. मग 2 ऑक्टोबरला नियोजित 4 एकर जागेत भूमिपूजन झालं. सगळं घरच हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या कामासाठी झटून बांधकाम स्थळीच मुक्कामाला राहिलं. पाहता पाहता 90 घरांची सुसज्ज अशी वनरूम किचनची वसाहत उभी राहिली. 12 डिसेंबरला मुलीचं लग्न मुनोत यांनी लावून दिलं. त्याबरोबरच 90 गरिबांना हक्काचं घर मिळालं. मला गर्व आहे की मी पण एक नवीन लाईफ मध्ये एंटर करते आणि त्याच्यासोबत माझ्यासोबत खूप लोकांना नवीन घर म्हणजे खूप लोकांना पण नवीन आयुष्य मिळतं आणि त्यांना घरं मिळतात. तर मला या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे.
येऊन जाऊन ड्युटी करणं, महिना भरणं माझ्याकडून शक्य नाही होतं. 2 मुलं आहे मला आणि परत माझे मिस्टर वारलेले 10 वर्षापासून. 2 मुलं, सासूबाई सांभाळणं म्हणजे माझ्यावर जिम्मेदारी. खूप चांगलं झालं मला घर दिलं तर. लवकरच आणखी 18 घरांचं कामही पूर्ण होणार आहे. यातली काही घरं गरीब घरातल्या शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी राखीव आहेत. त्यांच्यासाठी ग्रंथालयाची सोय केली आहे. प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी खुला रंगमंचही तयार केलाय. वसाहतीत पक्के रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी खास शुद्ध पाण्याचा प्लांट सुद्धा लावलेला आहे. घराचं वाटप करताना इथं कुणीही व्यसनी असू नये याची काळजी घेण्यात आली आहे. देशभरात थाटात लग्न सोहळे करणाऱ्यांनी असा आदर्श घेतला तर एक सुंदर स्वप्न मुनोत यांनी घालून दिलेल्या पायंड्यानं दाखवून दिलं आहे. भारतातलं पहिलं आंतरराष्ट्रीय गणवेश आणि वस्त्र प्रदर्शन राज्यामध्ये सोलापूर इथं 5 ते 7 जानेवारीला आयोजित करण्यात आलं आहे, अशी माहिती सोलापूर तयार कपडे संघाचे अध्यक्ष निलेश शहा यांनी काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या उत्पादकांना गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रित करणं हा या प्रदर्शनाचा हेतू आहे. या प्रदर्शनामुळे कुशल आणि अकुशल क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होईल, असं सोलापूर तयार कपडे उत्पादक संघाचे सहसचिव अमित कुमार जैन यांनी यावेळी सांगितलं. या प्रदर्शनाला 9 देशांमधून प्रतिनिधींनी येण्याचं मान्य केलं आहे, असंही ते म्हणाले. विदर्भ विकासाच्या विविध मुद्द्यांवरती राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी विदर्भ विकास मंडळाच्या तज्ज्ञ सदस्यांसमवेत काल नागपुरातल्या राजभवन इथं बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी राज्यपालांना विदर्भ विकास मंडळाच्या कामकाजाची माहिती दिली. आश्रमशाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी ओदिशा तसंच भुवनेश्वर इथल्या कलिंगा मॉडेलच्या धर्तीवरती गडचिरोली जिल्ह्यातल्या आश्रमशाळांचा विकास व्हावा, माता आणि बालमृत्यू, कुपोषणावरील खर्च तपासण्यात यावा, तसंच आरोग्य, महिला आणि बालकल्याण विभागाच्या कार्याचं स्वतंत्रपणे आणि नियमित मूल्यमापन करण्यात यावं, अशी मागणी डॉक्टर बंग यांनी यावेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रिकेटमधल्या फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली कारकिर्दीतल्या सर्वोच्च अशा 2ऱ्या स्थानी पोहोचला आहे. ऑफ स्पिन फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विननं कसोटी गोलंदाजीतलं आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. विराट याआधी 3ऱ्या स्थानावर होता. विराट कोहली सध्या एकदिवसीय क्रमवारीतही 2ऱ्या स्थानावर आहे, तर T20 क्रमवारीत तो पहिल्या स्थानावर आहे. न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी बीसीसीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. या आदेशानंतर बीसीसीआयनं 16 ऑगस्ट रोजी फेरविचार याचिका दाखल केली होती. न्यायालयानं आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि 5 न्यायमूर्तींच्या पीठासमोर याचिकेची सुनावणी करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र न्यायालयानं बीसीसीआयची ही मागणी फेटाळली आहे. आणि आता बातमी हवामानाची. दाट धुक्यामुळे दिल्ली शहरासह आजूबाजूच्या भागातलं जनजीवन विस्कळीत झालंय. धुक्यामुळे रेल्वे, रस्ते तसंच हवाई वाहतुकीवरही परिणाम झालाय. 61 रेल्वे गाड्या उशिरानं धावत आहेत, तर 13 गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. दिल्ली विमानतळावरील देशांतर्गत 6 विमान उड्डाणं विलंबानं होत आहेत, तर 3 उड्डाणं रद्द करावी लागली. 6 आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणंही उशिरानं होणार आहेत. वरदा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यामध्ये येत्या 24 तासामध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. लातूरमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी झाल्या. बीड जिल्ह्यातही आभाळ भरून आल्यानं थंडीची तीव्रता आज काहीशी कमी जाणवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेत हिवाळी अधिवेशनाच्या उपस्थितीसाठी काँग्रेस आणि भाजपाचा खासदारांसाठी व्हीप जारी. ठाण्यातून 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जप्त. जुन्या नोटांच्या बदल्यात अवैधरित्या केली अदलाबदल. जनतेनं नव्या चलनाचा साठा करण्याऐवजी त्याचा मुक्त हस्ते वापर करावा, रिझर्व्ह बँकेनं केलं आवाहन. नगर परिषद निवडणुकांच्या 2ऱ्या टप्प्यात आज पुणे आणि लातूर जिल्ह्यात मिळून 14 नगर परिषदांसाठी मतदान. आणि लोढा समितीच्या शिफारसींच्या पुनर्विचाराची विनंती करणारी क्रिकेट नियामक मंडळाची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.